ते काय नेमकं वातावरण आहे कोरेगाव भीमामधले आपण जाणून घेणार आहोत आणि आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्याबरोबर जोडले जात आहेत। कैलास, आज 207वा हा दिन आहे आणि या निमित्तानं लाखो अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत स्तंभाला अभिवादन करण्यासाठी। प्रकाश आंबेडकर सुद्धा येऊन गेले। काय नेमकं सगळं वातावरण या ठिकाणी दिसतंय? अनुपमा, आपण पाहतोच आहोत की या ठिकाणी मोठा अनुयायांचा जनसागर जो आहे तो आलेला आहे। मोठ्या प्रमाणात अनुयायी शौर्याचं प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच या ठिकाणी विजय स्तंभाला महार रेजिमेंटच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं, मानवंदना देण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनुयायी जे आहेत ते विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी ज्यापर्यंत नजर जाईल त्यापर्यंत या ठिकाणी अनुयायी जे आहेत ते अभिवादनासाठी आलेले आहेत। प्रशासनाने चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज आहेत। आज दिवसभरामध्ये जवळपास 5 लाखाहून अधिक अनुयायी जे आहेत ते विजय स्तंभाला अभिवादन करतील असा अंदाज आहे आणि त्याचमुळे हे अनुयायी अभिवादन केल्यानंतर त्यांना लगेचच बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। जवळपास 11,000हून अधिक PMPLच्या बस ज्या आहेत ते या ठिकाणाहून अनुयायांना बाहेर सोडण्यासाठी सज्ज आहेत। या ठिकाणी 5 ते 8 लाख अनुयायी 24 तासामध्ये अभिवादन करून जात असतात। त्याचा ताण यंत्रणेवर पडू नये यासाठी सर्व यंत्रणा जी आहे ते सज्ज आहे आणि एकूणच मोठा उत्साह जो आहे या शौर्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मध्यरात्री आतिषबाजी आणि सामूहिक बुद्धवंदना करून शौर्य दिनाला सुरुवात झालेली होती। आज दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रम जे आहेत त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या रेलचेलेमध्ये हा शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। अनुयायी जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। अगदी कैलास, तुझ्या मागे आम्ही पाहू शकतोय लाखोंचा हा सगळा समुदाय या ठिकाणी जमलेला आहे। शौर्य दिनानिमित्तानं हे अभिवादन सुरू आहे। सामूहिक गीतगायन आणि बुद्धवंदनेचा सुद्धा कार्यक्रम होतोय। कैलास, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दिवसभरामध्ये वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सर्व माहितीसाठी।